काही आवडो किंवा न आवडो, पण अप्पे मात्र मुलांना आवडतातच. मग ते कसंही बनवा. आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात. म्हणजे मुलांनाही आवडतील, पोटही भरेल आणि पौष्टिकही असतील. साधीशी रात्री तुम्ही तयारी करून ठेवली तरी चालेल किंवा नाही केली तरी सुद्धा चालणार आहे. हे अप्पे कसे बनवायचे? चला पाहूयात. आजची ही डब्याची रेसिपी भरपूर पौष्टिक असणार आहे, पोटभरीची असणार आहे आणि यासोबतच मुलांना तर नक्कीच आपणार आहे. चला तर मग फार वेळ न दवडता पटकन डबा बनवायला घेऊयात. आता इथे 1 कप भरून मी मूग डाळ घेतलेली आहे. जितकी मूग डाळ आहे तितकीच आपल्याला इथे मसूरची डाळसुद्धा घ्यायची आहे. पौष्टिक डाळी असतात, पचायला सुद्धा ह्या डाळी थोड्या हलक्याच असतात, यामुळे या चालतील. पण जर इथे हरभऱ्याची डाळ तुम्हाला घ्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मग एक पाव वाटी भरून तुम्ही हरभऱ्याची डाळ घ्या. या 2 डाळीमध्येच आज आपण अप्पे बनवणार आहोत. या डाळी भिजायला जास्त काही वेळ लागत नाही. अर्धा पाऊण तासामध्ये छान भिजतात. पण सकाळच्या घाईमध्ये पटकन जर बनवायचं असेल, तर रात्रभर भिजवून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे. 1-2 पाण्याने स्वच्छ अशी डाळ आपण धुवून घेऊ आणि यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी छान अशी भिजवून घेऊ. अगदीच खूप घाई असेल, रात्री तुम्ही भिजत घालण्यासाठी विसरला असाल, तर कोमट पाण्यामध्ये अगदी 15 मिनिटात दोनही डाळी छान अशा भिजल्या जातात. तर साधारण 1 पाऊण तासासाठी मी छान अशा डाळी भिजवून घेतल्या. आता डाळींमधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. संपूर्ण नाही काढलं तरी चालेल. थोडंफार पाणी आपल्याला लागणार आहे आणि थोड्याशा पाण्यामध्येच आपल्याला डाळ अशी चांगली बारीक वाटून घ्यायची. थोडीशी हलकीशी जाडसर राहिली तरीसुद्धा चालेल. फार पेस्ट नाही केली तरीसुद्धा चालणार आहे. 2 बॅचमध्ये मी ही डाळ दळून घेणार आहे. पण एका बॅचमध्ये आपण घालूयात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि फक्त 2 मिरच्याच्या तोडून मी घालणार आहे. स्वाद खूप छान येतो. आता डाळी चांगल्या भिजल्या असतील तर वरून पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. पण नसतील भिजल्या तर 1-2 चमचे तुम्ही वरून पाणी नक्कीच घालू शकता. आता दोन्हीही बॅच मी छान असे वाटून घेतलेले आहेत. संपूर्ण डाळ वाटून झाली. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपल्याला यामध्ये साहित्य घालायचं ना, ते सांगते. तर ज्या काही घरामध्ये भाज्या असणार आहेत तुमच्याकडे त्या तुम्ही घालू शकता किंवा नुसतं कांदा, टोमॅटो जरी घातलात ना, तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे मी मध्यम आकाराची शिमला मिरची चांगली बारीक चिरून घेतली. मध्यम आकाराचाच कांदासुद्धा बारीक चिरून घेतला. एक गाजर होतं, ते गाजरसुद्धा चांगलं किसून घेतलेलं आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. याऐवजी मेथीची पानं, पालकाची पानं, थोडी शेपूची पानं अशी घातली तरी चालेल. दुधी भोपळा किसून घातला, कच्चा बटाटा जरी किसून यामध्ये घातला तरीसुद्धा चालणार आहे. भाज्या आपल्या आवडीप्रमाणे मुलांना जशा आवडतात तशा तुम्ही यामध्ये घालू शकता. चवीपुरतीचं मीठ घातलं. मिरची आपण आधीच वाटताना घातली होती म्हणून इथे मी कमी तिखट असणारी मिरची घातलेली आहे. सोबतच थोडंसं किचन किंग मसाला घातलाय किंवा याऐवजी थोडासा तुमच्या मुलांना जो चटपटीत मसाला आवडेल ना, तो इथे घातलात तरीसुद्धा चालेल. आता सगळंच मिश्रण व्यवस्थित दाटसर व्हावं, मिळून यावं म्हणून 3 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलं. नसेल तांदळाचं पीठ तर काय करायचं, तुम्ही इथे ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता. नसेल ज्वारीचं पीठ घालायचं तुम्हाला, तर इथे तुम्ही 2 चमचे बेसन पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. बरं बेसन पीठही नसेल घालायचं, तर 1 चमचा इथे रवासुद्धा घातला तरीसुद्धा चालेल. म्हणजे सगळं मिश्रण कसं मिसळून येईल. रवा घातल्यानंतर मात्र एक 5 एक मिनिटांसाठी छान असंच रेस्टला ठेवा, म्हणजे मग रवा व्यवस्थित भिजला जाईल. आता इथे तांदळाचीच पिठी घेतली आहे ना, पटकन भिजलीसुद्धा जाईल. आता मी काय करणार आहे माहिती आहे, इथे अजिबात सोडा मी घालणार नाही आहे. यामुळे काय होईल, फार अशी जाळी पडणार नाही, पण चवीत काहीच फरक पडणार नाही. पण जर तुम्हाला जाळीदार अप्पे हवे असतील, तर मात्र अगदी 2 चिमूट यामध्ये सोडा घालायचा. यामुळे काय होईल, की जाळीदार तर अप्पे होतीलच, पण मऊ, स्पॉन्जी असे सुद्धा होतील. मग अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता. मी इथे आज अजिबात यामध्ये सोडा घालणार नाहीये. आता इथे अप्पे पात्र घेतलेलं आहे. याला तेलाने आपण ग्रीस करून घेऊ. अगदी थोडं-थोडं तेल घालायचं आहे आणि हे तेल सगळ्या कडेने, सगळ्या अप्पे पात्राला व्यवस्थित साईडने लागायला हवं. तेल थोडंसं गरम झालं, की आपण ना यामध्ये थोडे-थोडे तीळ घालणार आहोत. पांढरे तीळ घातलेत. दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चव तर खूपच जबरदस्त देतात. आता थोडं-थोडं करून मिश्रण यामध्ये घालायचं साधारण चमचाभर. आता मी ना हे अप्पे पात्र्याचं जे होल आहे ते गच्च भरून घेणार आहे. पण जर तुम्ही सोडा घातला असेल ना, तर मात्र थोडंसं कमीच मिश्रण घालायचं. सोडा घातल्यामुळे हे अप्पे जास्त फुलले जातात आणि यामुळे फुलायला थोडी जागा असायला हवी. म्हणून मग थोडे कमीच घालायचे. आता हे अप्पे काही फारसे फुलणार नाही कारण यामध्ये आपण सोडा घातलेलाच नाही. मग आता सगळं मिश्रण घातल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून फक्त एक 2-3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती छान वाफवून घेऊयात. साधारण 1.5-2 मिनिटांसाठी छान वाफ बसलेली आहे. मध्यम आचच होती. आता मी थोडीशी लो केली आहे.
सगळे अप्पे एकदा पलटी करून घ्यायचे. सुरुवातीला मधले जे अप्पे आहेत ते थोडेसे पलटी करून एकदा चेक करून घ्यायचे, कारण मध्ये फ्लेम जरा जास्त असते ना, यासाठी मधले अप्पे आधी चेक करून घ्यायचे. अजूनही हे अप्पे काही खालच्या बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले नाहीयेत, पण मी पलटी करून घेणार आहे, कारण वरचं जे मिश्रण आहे, अप्प्यांच्या वरच्या साईडचं जे मिश्रण आहे ते ओलसर आहे आणि ते व्यवस्थित सेट व्हावं आणि मस्त असे गोलसर अप्पे व्हावे ना, म्हणून थोडंसं ओलसर असतानाच हे अप्पे पलटी करून घ्यायचे. म्हणजे आकार व्यवस्थित येतो आणि शिजतात सुद्धा व्यवस्थित. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे गोल आकारामध्ये अप्पे झालेले आहेत आणि आकारसुद्धा व्यवस्थित धरला खालच्या साईडने भाजल्यासारखे वाटतात. पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे भाजून घेऊ. मग अप्पे तुम्हाला किती क्रिस्पी आवडतायत यानुसार तुम्ही नक्कीच भाजून घेऊ शकता. अप्पे भाजण्यासाठी किंवा मग आतमधल्या भाज्या व्यवस्थित भाजण्यासाठी ना तसे 2-3 मिनिटं पुरेसे होतात. कारण ज्या भाज्या आहेत त्या आपण छान अशा बारीक चिरून घेतल्या होत्या. आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. आता डब्यासाठीच नाही तर नाश्त्यासाठी सुद्धा अप्पे इथे माझे तयार झालेले आहेत. या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत आधीच शेअर केली होती. त्यामुळे ही रेसिपी पुन्हा मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही चटणी तुम्ही यासोबत बनवू शकता आणि अप्पे मुलांना खायला घालू शकता किंवा मुलांच्या आवडीची चटणी तुम्ही इथे बनवली सॉससोबत सुद्धा दिलीत तरीसुद्धा चालणार आहे. मस्त क्रिस्पी असे अप्पे दिसता क्षणी खावेसे वाटतात की नाही. खूप पोटभरीचा आणि पौष्टिक हा पदार्थ आहे, म्हणजे अगदी डाएटला सुद्धा चालणारा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. फक्त डब्यालाच का बरं, तर नाश्त्यासाठी सुद्धा असे अप्पे नक्की बनवा. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. शाळेच्या डब्याचा आणखीन एक भाग म्हणजे आपला हा 5वा भाग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही या पद्धतीने अप्पे जरूर ट्राय करून पहा. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत आणि शाळेच्या डब्याच्या पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.